Very good. Okay, good evening everyone in India. भारतातील सर्वांना येशूच्या नावामध्ये नमस्कार. Let us pray before we start. आजचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for our time together. प्रभू, आमचा एकत्रित वेळ आज आशीर्वादित कर अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. And we pray that you would speak to us through your word. आज तुझ्या वचनातून तो आम्हाला मार्गदर्शन करणार आहेस असा आमचा विश्वास आहे. We pray your Holy Spirit will open our eyes. प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याला आमच्या अंतःकरणाचे अंतःचक्षु उघडण्यासाठी मदत कर. So that we may see the wonderful truth of Christ. ख्रिस्तामधील अद्भुत सत्य समजण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. We pray all this for your glory. तुझ्या गौरवासाठी प्रार्थना केली. In Jesus' name. तुझ्या नावामध्ये. Amen. 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 Thank you. So we are continuing our study in the prison epistles. आणि आपण मागे सुरू केलेला संत पावलाने रोम येथील तुरुंगामध्ये असताना जी 4 पत्र लिहिली, रोमकारास पत्र आणि इफिसकारास पत्र, फिलिपिकारास पत्र, कलसेकारास पत्र आणि फिलोमेनाला पत्र, त्यांचा अभ्यास आपण आता पुढे चालू ठेवत आहोत. The last 2 weeks we were looking at the book of Ephesians. गेले 2 आठवडे आपण इफिसकाराच्या पत्राचा अभ्यास केला. And this time we are going to look at the book of Philippians. आज आपण फिलिपिकाराच्या पत्राकडे पाहूया. Now, Philippians, the church was started by Paul in Acts chapter 16. प्रेषितांच्या कृत्य याच्या 16व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की संत पावलाने फिलिपी येथील मंडळीची स्थापना केली. आमेन. I encourage you to read that story in Acts chapter 16. आणि मी तुम्हाला उत्तेजन देतो की प्रेषितांची कृत्य याच्या 16व्या अध्यायामध्ये याबाबतच्या गोष्टी तुम्ही वाचाव्यात. But now Paul is in prison. आता संत पाऊल रोम येथे तुरुंगामध्ये आहे, बंधनामध्ये आहे. Yes, he's in prison in Rome. रोम येथे संत पावलाला तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. And although he really wanted to visit the church in Philippi, he was not able to. मनापासून इच्छा आहे फिलिपी येथील मंडळीतील लोकांना भेट द्यावी अशी. And so he wrote this letter. पण त्याला ते शक्य नसल्यामुळे तो फिलिपी येथील मंडळीला पत्र लिहून या गोष्टी सांगत आहे. And even though Paul is in prison, he is full of joy. आणि संत पाऊल जरी बंधनात आहे, बेड्यात आहे, तुरुंगात आहे, तरी देखील तो पूर्ण आनंदी आहे. In fact, when Paul started the church in Philippi, he was in prison there in Acts chapter 16. आणि प्रेषितांची कृत्ये 16व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की फिलिपी येथील मंडळीची स्थापना करताना त्या ठिकाणी देखील संत पावलाला तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं. आमेन. And he sang praises to God. आणि तुरुंगामध्ये असताना देखील देवाची स्तुती गीत तो म्हणत होता. And God sent an earthquake, the prison was opened. आणि मग आम्ही त्या ठिकाणी अद्भुत चमत्कार झाला. रात्रीच्या वेळी मोठा भूकंप झाला, तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले. And that joy that was in Paul's heart, it was still in his heart. आणि तो आनंद संत पावलाच्या अंतःकरणामध्ये होता. आजही रोम येथील बंधनामध्ये तो आहे. हे पत्र लिहिताना तोच आनंद त्याच्या अंतःकरणामध्ये कायम आहे. And because he was full of joy, he thanked God on every remembrance of them. आणि फिलिपी येथील मंडळीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या आठवणी संत पाऊल या ठिकाणी मांडत आहे, त्या प्रत्येक आठवणीबद्दल
तो पुन्हा आनंद करत आहे. And he prays for them. आणि या फिलिपी येथील लोकांच्यासाठी तो देवाची स्तुती करत आहे. And this is how he prays in verse 9. आणि 9व्या वचनामध्ये आम्ही हे वाचतो. He first prays that their love may increase. आणि पहिल्यांदा तो सांगतो आहे की त्यांच्या प्रीतीमध्ये त्यांनी वाढलं पाहिजे. It says that their love may increase more and more in knowledge and in judgment. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. आमेन. In verse 10, he prays also that they may approve things that are excellent. 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. आमेन. He also prays in verse 10 that they may be sincere and without blame until the day of Christ. आणि ख्रिस्ताच्या दिवसासाठी त्यांनी निर्मळ व निर्दोष असावे यासाठीही संत पौल देवाची स्तुती करत आहे. And the final thing he prays for is in verse 11. आणि 11व्या वचनामध्ये देखील तो देवाचं गौरव आणि स्तुती करत आहे. He prays that they may be filled with the fruits of righteousness. आणि फिलिपी येथील मंडळीनं देवाच्या नीतिमत्वाच्या फळाने भरून जावं म्हणून संत पौल देवाची स्तुती करत आहे. आमेन. Our lives are to be fruitful. आमचं जीवन हे नेहमी फलदायी असलं पाहिजे. And then he says in verse 12, he explains why he is in prison. आणि संत पौल का तुरुंगामध्ये बंदिवासात आहे त्याचं उत्तर 12व्या वचनामध्ये तो देत आहे. He tells them not to be sorry at this news. आणि तो म्हणत आहे की मी तुरुंगात आहे म्हणून तुम्ही दुःख करून घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. But to understand that what was happening to him was so that the gospel should go forward. आणि सुवार्ता पुढे जावी अनेक लोकांपर्यंत म्हणून संत पौलाला हा बंदिवास सोसावा लागत आहे असं तो म्हणत आहे. You know, sometimes things happen to us that we do not expect. आणि आम्हाला अपेक्षित नसणाऱ्या अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये कधी कधी घडत असतात. But God allows things to happen so that the gospel may go forward. आणि सुवार्ता अनेक लोकांपर्यंत पुढे जावी यासाठी या गोष्टी देव आमच्या जीवनामध्ये घडू देतो. And because of this, many people in Rome were hearing the gospel. आणि या कारणामुळेच रोम येथील अनेक लोक आता सुवार्ता ऐकू शकत होते. And when he finishes the letter in chapter 4, verse 22, he says, आणि though, sorry, Yeah. go on. या कंटिन्यू. Chapter 4, verse 22, he gives greetings from those who belong to the household of Caesar. आणि मग या फिलिपिकरा पत्राची सांगता करताना 4थ्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये संत काय म्हणतो की विशेष करून कैसराच्या घरचे तुम्हाला सलाम सांगतात. आमेन. So even those who were working in the house of Caesar, they were hearing the gospel and they were becoming Christians. आणि पहा, रोम येथील कैसराच्या घरामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत
त्यांनी देखील पौलाकडून सुवार्थ ऐकली आणि त्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि ते फिलिपी येथील लोकांना सलाम सांगत आहेत असं संत पौल या पत्रामध्ये लिहित आहे. आमेन. And this would not have happened if Paul was not in prison. आणि संत पौल जर रोममध्ये तुरुंगात नसता तर कैसराच्या घरातील लोकांना सुवार्ता समजली नसती आणि त्यांनी विश्वास ठेवला नसता. So God can use difficult situations to build his church. आणि देव कधी कधी आमच्या जीवनामधील ज्या अडचणीच्या गोष्टी आहेत त्यांचा देखील उपयोग करून घेतो मंडळीची वाढ करण्यासाठी. आमेन. So even though he was in prison, Paul was encouraged and full of joy. आणि जरी संत पौल तुरुंगामध्ये आहे, बंधनामध्ये आहे रोम येथील, तरी तो आनंदी आहे, उत्साही आहे. And one of the reasons he was full of joy is in verse 18, where it says, Christ is preached. आणि संत पौल आनंदी असण्याचं आणखी एक कारण 18व्या वचनामध्ये तो सांगत आहे, ख्रिस्ताची घोषणा होते, यातच मी आनंद करतो. आमेन. As long as Christ was preached, he did not mind what was happening to him. आणि जोपर्यंत ख्रिस्ताची घोषणा म्हणजे ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा होत आहे तोपर्यंत कितीही अडचणी आल्या तरी संत पौल त्याची पर्वा करत नाही. आमेन. Now in verse 21, this is back in chapter 1, verse 21, we see one of Paul's reasons for living. आणि 21व्या वचनामध्ये संत पौल त्याच्या जीवनामधील एक महत्वाचं सत्य सांगत आहे. तो कशासाठी जीवन जगतो आहे ते कारण तो सांगत आहे. He says, for me to live is Christ. आणि संत पौल म्हणतो आहे, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आहे. He's not living so that he might be rich or famous. आणि श्रीमंत व्हावं, प्रसिद्ध व्हावं यासाठी संत पौल जीवन जगत नाही. For him to live is Christ. आणि संत पौलाच्या जगण्याचं एकमेव कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हे आहे. And because for him to live is Christ, he is not afraid of dying. आणि केवळ ख्रिस्तासाठी तो जगत असल्यामुळे संत पौल मरणाला घाबरत नाही. He knows where he is going when he dies. आणि त्याला माहित आहे तो कुठं जात आहे आणि तो कशा प्रकारे मरणार आहे. In fact, he says he wants to die so that he can be with Christ. आणि तो म्हणतो आहे की ख्रिस्ताजवळ जाण्यासाठीच मला मरण पत्करावं लागणार आहे. But he also recognizes that to remain upon the earth is better for the people that he knows. पण त्याला हेही माहित आहे की पृथ्वीवर जिवंत राहणं हे बरं आहे त्याला माहित असलेल्या लोकांच्या संबंधासाठी. So whether he lives or whether he dies, his whole life, his whole purpose is for Christ. आणि म्हणून संत पौल म्हणतो आहे की मी जगलो काय किंवा मी मेलो काय, माझ्या जीवनाचा आणि मरणाचा एकच हेतू आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. And he wants this same experience to be in the church of Philippi as well. आणि फिलिपीतील मंडळीतील लोकांनाही हाच अनुभव यावा ही संत पौलाची इच्छा आहे. Because he says in verse 29, we not only believe on Christ, but we must also expect to suffer
for his sake. कारण 29व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे, अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. आमेन. So if you suffer for Christ, do not be angry. म्हणून जर तुम्ही सुवार्तेसाठी, ख्रिस्तासाठी दुःख सहन करत आहात, तर तुम्ही रागावता कामा नये. But to know and to understand that God has allowed it so that his kingdom may increase. यासाठी की तुम्ही हे समजून घ्यावं, देवानं हे दुःख तुमच्या जीवनामध्ये यासाठी घातलं आहे, की त्याच्या राज्याची वाढ व्हावी म्हणून. आमेन. We are not sure what kind of suffering we may experience. आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणकोणत्या दुःखांना सामोरं जायचं आहे, याची कल्पना बऱ्याच वेळेला आम्हाला नसते. Our possessions may be taken away. मालमत्ता, Our possessions may be taken away. कदाचित आम्ही आमची मालमत्ता गमावू शकतो. We may end up in prison. कदाचित आम्हाला तुरुंगामध्ये बंदिवासात ठेवण्यात येतं. We may even lose our health. कदाचित आमच्या आरोग्यावर परिणाम होतो, आम्हाला आजारपणाचा सामना करावा लागतो. But if our life is full of Christ, it does not matter what happens to us. पण आमचं जीवन जर ख्रिस्तामध्ये असेल, ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये जर असेल, तर मग आमच्या जीवनामध्ये काहीही झालं तरी आम्ही त्याची पर्वा करता कामा नये. God will use all situations for his glory. आणि देव आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करून घेण्यास सक्षम आहे. आमेन. Amen. Therefore, we should not be proud, but to be humble. आणि म्हणून आम्ही गर्विष्ठ न होता नेहमी नम्र राहिलं पाहिजे. Not to think ourselves better than others, इतरांपेक्षा आम्ही स्वतःला श्रेष्ठ मानता कामा नये. but in humility, we are to serve one another. पण नम्रतेनं आम्ही एकमेकांची सेवा केली पाहिजे. This is how he begins chapter 2. आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात अशा प्रकारे संत पौल करत आहे. And he tells us that the best example to follow is the example of Christ. आणि संत पौल म्हणत आहे की सर्वात उत्तम उदाहरण जर आमच्यासाठी कुठलं आहे, तर ते प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. You see in verse 6 and 7, Christ did not try to be equal with God, but took upon himself the form of a servant. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ त्याने मानला नाही. आमेन. And Christ humbled himself even to death. आणि ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. And because Christ humbled himself to death, God raised him up. आणि ख्रिस्ताने मरणापर्यंत नम्र होऊन दासाचे स्वरूप धारण केले,
तो लीन झाला, म्हणून देवाने त्याला अत्युच्च केले. आमेन. And as it says in verse 9, God gave Christ a name which is above every other name. आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते देवाने त्याला दिले. आमेन. Christ did not try to grab and steal a position for himself. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी पद मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. He humbled himself, he served. तो देव असताना देखील तो नम्र झाला, त्यानं दासाचं स्वरूप धारण केलं आणि त्याने इतरांची लीन होऊन सेवा केली. आमेन. And because of this, he was given a name above every name. आणि म्हणून देवाने त्याला सर्वांपेक्षा उच्च नाम असं दिलं. So that in verse 10 and 11, every knee should bow to the name of Jesus and every tongue confess that he is Lord. 10 आणि 11 मध्ये आम्ही वाचतो, यात हेतू हा की स्वर्गात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आमेन. And because of this example of Christ, we are, at the end of verse 12, to live out our salvation with fear and trembling. आणि म्हणून ख्रिस्ताचं उदाहरण नम्रतेचं सेवेचं आमच्या समोर असल्यामुळे 12व्या वचनाच्या शेवटी संत पौल आम्हाला सांगत आहे की विशेष करून आता मी जवळ नसताना देखील तुम्ही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. आमेन. The proud have no place in the kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये गर्विष्ठांना अजिबात स्थान नाही. But if you obey the example of Christ, you will be like light in the world. पण जर तुम्ही ख्रिस्ताचा कित्ता स्वतःसमोर ठेवला आणि ख्रिस्तासारखं आचरण केलं तर तुम्ही प्रकाश बनू शकता. You'll be like a light shining in a dark world. आणि या अंधाऱ्या जगामध्ये उजळणारा प्रकाश असं तुम्ही बनू शकता. This is what it says in verse 15. 15व्या वचनामध्ये आम्ही ते वाचतो. Can you read verse 15, please? यासाठी की या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. आमेन. So we are like light, and as it says in verse 16, we are to hold the word of life. आणि 16व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, आम्ही ज्योतीसारखे प्रकाश असल्यामुळे आम्हाला ख्रिस्ताच्या दिवशी अभिमान बाळगण्याचं ते कारण होईल. Don't let go the word of God. आणि देवाचं वचन व्यर्थ जाऊ देऊ नका. But hold on to it. Hold tightly onto it. तर ते घट्ट पकडून ठेवा. There are two other examples in chapter 2. दुसऱ्या अध्यायामध्ये आणि 2 उदाहरणं संत पौल आम्हाला देतो आहे. In verse 19, we read about Timothy. आणि 19व्या वचनामध्ये तिमोथेचं एक उदाहरण संत पौल सांगत आहे.
and he was someone who cared for the church. आणि मंडळीची ज्याला काळजी आहे अशा व्यक्तीबद्दल संत पाऊल सांगत आहे. Then in verse 25, we have the example of Epaphroditus. आणि 25व्या वचनामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या एपफ्रदित या व्यक्ती संबंधी देखील संत पाऊल काही गोष्टी सांगत आहे. He also cared for the church. आणि एपफ्रदित या व्यक्तीला देखील मंडळीची काळजी आहे. And even though he was sick, he still cared and prayed for the church. आणि जरी हा व्यक्ती आजारी असला तरी देखील तो मंडळीची काळजी करत आहे. And in God's mercy, God healed Epaphroditus. आणि देवानं एपफ्रदितवर दया केली आणि त्याला आरोग्य दिलं, त्याला बरं केलं. Now we come on to chapter 3. तिसऱ्या अध्यायाकडे वळूया. And from verse 1 down to verse 6, we read about Paul's life before he was a Christian. आणि पहिल्या वचनापासून ते 6व्या वचनापर्यंत संत पाऊल विश्वासणारा बनण्यापूर्वी त्याचं जीवन कशा प्रकारचं होतं हे तो सांगत आहे. He had every advantage he could have. आणि सर्व प्रकारच्या सुविधा संत पावलाकडे होत्या. He was a true Jew. आणि तो कट्टर यहुदी कुटुंबातून आलेला होता. He was also a Pharisee. तो पुरुषाच्या कुटुंबातून आलेला होता. He had great zeal even in persecuting the church. आणि मंडळीचा किंवा ख्रिस्ती व्यक्तींचा छळ करण्यामध्ये त्याला आवेश होता. He had a good education. आणि त्याचं शिक्षण खूप झालेलं होतं. There was a great future in front of him. आणि अशा सर्व गोष्टी असल्यामुळे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल होता. He was like number one, the best student. आणि जणू काय एक नंबरचा विद्यार्थी असा संत पाऊल त्यावेळी होता. But listen to what he says in verse 7. पण 7व्या वचनामध्ये संत पाऊल काय म्हणतो या सर्व गोष्टींबद्दल पहा. Is all these things which were profitable to me, I counted loss for Christ. ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. आमेन. And at the end of verse 8, he says, I suffer the loss of all things and count them as rubbish that I may win Christ. 8व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो, केर कसरा असे समजतो. Christ was more important to him than his education. आणि स्वतःच्या उच्च शिक्षणापेक्षा संत पावलासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा महत्वाचा आहे. Christ was more important to him than his career. आणि आपला भविष्यकाळ याच्यापेक्षा देखील प्रभू येशू ख्रिस्त संत पावलासाठी महत्वाचा आहे. He counted everything as loss to win Christ. आणि म्हणून ख्रिस्ताला प्राप्त करून घेण्यासाठी सर्व गोष्टी गमावण्यासाठी देखील
संत पाऊल तयार आहे. And in verse 10, he says, that I may know Christ, the power of his resurrection, and the fellowship of his sufferings. आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की ख्रिस्ताच्या दुःखाची सहभागिता, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळखून घ्यावी, हीच माझी इच्छा आहे. Christ had replaced everything and everyone else in his life. संत पावलाच्या जीवनामध्ये सर्वांपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त हा महत्वाचा आहे. He was going in a different direction to everyone else. आणि म्हणून सर्व लोकांच्या पेक्षा विरोधी दिशेने संत पाऊल जीवन जगत आहे. And he says, I've not yet fully reached there. आणि संत पाऊल म्हणत आहे, अजून मी ख्रिस्तामध्ये सर्व काही प्राप्त करून घेतलेलं नाही. As he says in verse 14, I press toward the mark for the prize of the high calling of God in Christ Jesus. 14व्या वचनामध्ये तो म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. आमेन. With all his strength, he was going the way of Christ. आणि आपली सर्व शक्ती एकत्र करून संत पाऊल ही धावता आहे. आमेन. And he was not worrying about what other people were thinking. आणि इतर लोक काय विचार करतात याची संत पाऊल पर्वा करत नाही. His life was to live for Christ. आणि ख्रिस्तासाठीच केवळ जीवन जगलं, हाच संत पावलाच्या जीवनाचा एकमेव हेतू आहे. And he says in verse 17, you follow my example. आणि 17व्या वचनामध्ये संत पाऊल फिलिपिकरांना काय म्हणतो आहे की आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे तुम्ही माझ्या प्रमाणे चाला. Why should we follow his example? आम्ही संत पावलाचा कित्ता का घ्यायला पाहिजे? संत पावलाचं अनुकरण का करायला पाहिजे? It is because we have a new citizenship. कारण आमच्याकडं नवीन नागरिकत्व आहे. We do not belong to the world. आम्ही जगाच्या मालकीचे नाही आहोत. We do not have the same values as the world. आणि जग जी मूल्य मानतं जगात जगत असताना आम्ही ती मूल्ये महत्वाची मानत नाही. आमेन. But as it says in verse 20, our citizenship is in heaven. 20व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. This is the place, heaven is now the place where we now live. आणि आम्ही सदा सर्व काळ ज्या ठिकाणी राहणार आहोत आणि आत्मिक दृष्टीनेही सध्या आम्ही ज्या ठिकाणी आहोत ती जागा म्हणजे स्वर्ग आहे. आमेन. And although we live on the earth, our true citizenship is in heaven. आणि आम्ही सध्या आता जरी जगामध्ये पृथ्वीवर असलो तरी आमचं जे खरं नागरिकत्व आहे ते स्वर्गीय आहे. And if our citizenship is in heaven, that's where we will live for all eternity. आणि सार्वकालिकतेमध्ये
ज्या ठिकाणी आम्ही राहणार आहोत ती जागा स्वर्ग असल्यामुळे आमचं कायमचं नागरिकत्व हे स्वर्गीय आहे. आमेन. To live according to this value, not the values of the world. आणि म्हणून स्वर्गीय गोष्टींसाठी आम्ही महत्व देतो आणि त्यासाठी आम्ही जीवन जगतो. जगिक गोष्टींना महत्व देऊन आम्ही जीवन जगत नाही. Now, in chapter 4, he gives us some practical advice. चौथ्या अध्यायामध्ये संत पौल काही व्यावहारिक बोध करत आहे. There are quite a few things, but we'll look at just a few. आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. काही महत्वाच्या गोष्टी आपण पाहूया. First is in verse 4, where he tells us to rejoice. चौथ्या वचनामध्ये तो म्हणत आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. Don't be miserable, don't be angry. रागवू नका आणि निराश होऊन दुःख करू नका. And if things are not going the way you want, you can still rejoice in the Lord. आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी तुमच्या जीवनात घडत नसताना देखील तुम्ही प्रभूमध्ये आनंद केला पाहिजे. आमेन. In verse 6, he tells us not to worry about anything. 6व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे, कोणत्याही गोष्टींविषयी चिंता करू नका. Worry can take away our peace. आणि चिंता किंवा काळजी आमची शांती घालवून देऊ शकते. But the peace of God, verse 7, will keep our hearts and minds in Christ Jesus. पण बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवाची शांती आमची अंतःकरणे व विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवू शकते. आमेन. Worry starts in the mind. आणि चिंता किंवा काळजी आमच्या मनामध्ये सुरू होते. But the peace of God will protect our mind from worrying. पण देवाची शांती आम्हाला काळजी आणि चिंता करण्यापासून रोखून धरू शकते. He tells us in verse 8 what things we are to think about. 8व्या वचनामध्ये संत पौल बोध करत आहे की आम्ही विचार करताना कशा प्रकारे विचार केला पाहिजे. He gives us a list of things that are true, honest, pure, lovely, and so on. आणि संत पौलाने तिथं यादी दिलेली आहे की जे सत्य आहे, आदरणीय आहे, न्याय आहे, शुद्ध आहे, प्रशंसनीय, श्रवणीय, त्याचाच विचार करा, त्या संबंधीच मनन करा. आमेन. He tells us to think about these things. या सर्व गोष्टींबाबत विचार करा आणि त्यांचं मनन करा असा बोध. And then he says in verse 11, he says, I don't speak in respect of need, but I have learned in whatever state I am to be content. आणि संत पौल पुढे म्हणत आहे, मध्ये समाधानी राहण्यास मी शिकलेलो आहे. There were times when things were going well for him. आणि संत पौलाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा होत्या की त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी बरोबर नव्हत्या, अडचणीच्या होत्या.
and he was surrounded by friends. आणि कधी कधी मित्र त्याच्या बरोबर होते. But there were also times when he was on his own and things were पण not कधी कधी going त्याला well. या एकटं राहावं लागलं संत पावलाला, तरीही त्यानं कोणतीही तक्रार केली नाही, काळजी केली नाही. But he had learned, whether he had much or little, he had learned to be content. आणि संत पावलाकडे भरपूर गोष्टी असल्या किंवा काहीही नसलं, तरी सर्व बाबींमध्ये समाधानी राहणं हे संत पाऊल शिकलेला होता. आमेन. To be content in all things is a difficult lesson to learn. आणि जगामध्ये जीवन जगत असताना सर्व बाबतीमध्ये समाधानी राहणं ही बरीच अवघड गोष्ट आहे. आमेन. But with the help of Christ, we can do all things through him who strengthens us. पण जो प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हाला सहाय्य करतो, मदत देतो, सामर्थ्य देतो, त्याच्या सहाय्यानं आम्ही सर्व बाबतीमध्ये समाधानी राहू शकतो. आमेन. So do not think that God is against you when there are things not going the way you want. आणि तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे जीवनामधल्या गोष्टी घडत नाहीत, त्यावेळेला देव तुमच्या विरुद्ध आहे, तुमचा शत्रू आहे, असं समजू नका. Learn to be content. प्रत्येक बाबतीमध्ये समाधानी राहण्यास आम्ही शिकलं पाहिजे. And if you say, this lesson is too difficult for me, आणि जर तुम्हाला वाटलं की सर्व बाबतीमध्ये समाधानी राहणं हे माझ्यासाठी खूप अवघड असं आहे, then Christ can help you and teach you to learn that lesson. तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मदत करू शकतो आणि तुम्हाला शिकवू शकतो कशा प्रकारे तुम्ही जीवनामध्ये सर्व बाबतीमध्ये समाधानी राहू शकता. The last thing he talks about is the gift that he had received from the church. आणि या पत्राच्या शेवटी संत पाऊल मंडळीकडून त्याला मिळालेल्या देणगी संबंधीने बोलत आहे. But he says, well, first of all, he is thankful for the gift. आणि या दानाबद्दल प्रथम तो मंडळीचे आभार मानत आहे. But he says in verse 17, I don't desire a gift, but I desire fruit in your lives. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. He is saying that he doesn't just want their gift, he wants them. आणि तो म्हणत आहे की मला तुमचं दान किंवा तुमची देणगी यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी आहात, ही गोष्ट महत्वाची आहे. आमेन. We are not to make friends with people just for what we can get from them. आणि आम्ही लोकांशी मैत्री करू नये एवढ्याच कारणानं की लोकांनी आम्हाला काहीतरी द्यावं म्हणून. We are to be friends together in the gospel. आणि सुवार्तेसाठी आम्ही मैत्री करायला पाहिजे. Serving one another, loving one another. एकमेकांची सेवा केली पाहिजे आम्ही आणि एकमेकांवर आम्ही प्रीती केली पाहिजे. If we do this, it will be like a fragrance of a sweet smell. आणि जर आम्ही असं वागलो तर ते जणू काय देवाला सुगंध असं आहे. As he says at the end of verse 18, it should be a fragrance of a sweet smell, an acceptable sacrifice, well pleasing to God.
आणि 18व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, की ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असं आहे. आमेन. You know that when we serve God for the right reasons, ज्यावेळी आम्ही योग्य कारणासाठी देवाची सेवा करतो, that is the reasons of love and humility, आणि प्रीती किंवा नम्रता धरून आम्ही देवाची सेवा करतो, this kind of service for God is well pleasing to Him. आणि नम्रतेनं आणि प्रीतीनं केलेली देवाची सेवा ही देवाला मान्य अशी आहे. देवाला त्यामध्ये संतोष किंवा आनंद आहे. आमेन. When we serve God with a true heart, God smiles on us. ज्या वेळेला खऱ्या अंतःकरणाने मनापासून नम्रतेने आम्ही देवाची सेवा करतो, त्यावेळेला देवाला आम्ही जणू काय स्मितहास्य करायला भाग पाडतो. And if we know that God is smiling on us, our hearts will be full of peace. आणि ज्या वेळेला आम्हाला माहिती पडतं की देव आमच्या बाबतीत संतोषकारक आहे, त्याला आनंद आहे, त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये देवाची शांती उतरून येते. आमेन. Full of peace and joy. आणि मग आम्ही आनंदानं आणि शांतीनं जणू काय भरून जातो. These are good fruits indeed. आणि ही सर्व चांगली फळं आमच्या जीवनासाठी आहेत. So I encourage you to read the letter again. आणि मी तुम्हाला विनंती करतो, फिलिपिकराचे पत्र याचे हे 4 अध्याय तुम्ही पुन्हा बारकाईने वाचा. See how many times Paul uses the word Christ. या संपूर्ण पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये ख्रिस्त हा शब्द संत पौलाने किती वेळा वापरलेला आहे, त्याची मोजणी करा. And see how many times he uses the word joy. आणि आनंद हा शब्द संत पौल किती वेळा वापरतो तेही पहा. And as you read this letter, get an understanding of what was in the heart of Paul. आणि हे पत्र वाचत असताना संत पौलाच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे ह्याचाही तुम्ही मागोवा घ्या. Remember, he was not trying to be number one. लक्षात ठेवा, पहिल्या नंबरवर जाण्याची संत पौलाला इच्छा नाही. He was living to know Christ and to serve Christ. फक्त ख्रिस्ताची ओळख करून घ्यावी आणि ख्रिस्ताची नम्रतेने सेवा करावी. संत पौलाच्या जीवनाचं एकमेव ध्येय होतं. And may his example be an example that we follow with all our hearts. आणि म्हणून आम्ही संत पौलाचं उदाहरण आमच्यासाठी एक कित्ता म्हणून पूर्ण अंतःकरणानं त्याचा अभ्यास करूया आणि त्याचं अनुकरण करूया. Let's pray. प्रार्थना करूया. Father, we thank you for these wonderful words. प्रभू, तुझ्या अद्भुत वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. May your Spirit teach us to understand. तुझ्या पवित्र आत्म्याला आम्हाला समजण्यासाठी सहाय्य आणि मदत होत, so that we may live for Christ and serve Christ with all our hearts. यासाठी की आम्ही पूर्ण अंतःकरणाने ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी जीवन जगावं. May you really help your people in India to be like this.
भारतातील आमच्या श्रोत्यांना याप्रमाणे बनण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर, मदत कर. In Jesus' name we pray. Amen. येशूच्या नावामध्ये. Amen. 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 Thank you very much, Brother Dongre. Thank you, Pastor. God bless you. Yeah, and thank you all for listening. We will be together next week. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटूया. हा शास्त्राभ्यास ऐकण्याबद्दल सर्वांचे प्रभूमध्ये मी आभार मानतो. Until next week, bye bye. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या पत्राचा अभ्यास करण्यात. तोपर्यंत विश्वासामध्ये राहा, प्रभूमध्ये राहा, सेवेमध्ये राहा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. थँक यू पास्टर. गॉड ब्लेस यू. सी यू नेक्स्ट वीक. And you. Thank you very much.